जुनी मन होती ना ती हुकंडे उकरल्यापेक्षा चांगलं उकरलं पाहिजे. पुराण उकरलं की लोकांचा फायदा होतो. काय म्हणे प्रभू, काय म्हणे, त्याच्या कुळात इथून पुढं 7 जन्म अपत्य नव्हतं आणि तुम्ही म्हणले होईल ना. तुमचा शब्द कसा खोटा करायचा. ही मोठाली लोक स्वतःच्या पुण्याचा साठा संपवायचे आणि पुढच्याचा उद्धार करीत होते. हो, वही वाचिली आपण काल. दुसऱ्याला आशीर्वाद देण्यासाठी पुण्य लागते बरं, आणि तो आशीर्वाद पूर्णत्वाला जायचा असेल तर स्वतःच पुण्य संपत आहे. दिलीचा लेवाचा चाली वाचा आणि शय मागिल्या तपाचा. वाचा सिद्धी पावाल आज्ञापक व्हाल. हे तोंडातून पडलेले शब्द पूर्णत्वाला येण्यासाठी मागच्या तपश्चर्याचा क्षय होत असतो. ज्वारीतली पोत्यातली ज्वारी दुसऱ्याला द्यायला कमी होणार का नाही. शिवलेल्या पोत्यातलं टोपलं भर काढ्या डबल शिवायचं म्हणल्यावर मुरगाळूनच शिवणं ना. आणि शिवायचं कशाला, कोणी घेऊन म्हणून शिवायचं तर मुंगाच बांधान. मग टाचलेलं पोत मुंग्यावर येतंय आणि मुंग्यातलं पोत चुंगड्यावर येतंय. चुंगड म्हणजे अर्ध. मग संपली की नाही ज्वारी, पुण्य संपत असतो. मग साधूचं पुण्य जिच्या आदराने संपत आहे ती बाई किती आदरयुक्त असेल. भानुमती नावाची स्त्री, सासू होती कुंती. कांतीप्रिया नावाची दासी राजाच्या पत्नीच्या दंडाला धरून मशानभूमीकडे जात होती. हंसासारख्या चालत होत्या दोघी जणी. हंसासारख्या मशानात पोचल्या. काय लोक असतील दुर्योधनाच्या राखेला. काय लोक असतील. दुर्योधन म्हणजे भारत देशाच्या राजाचं पोरग. आणि तो राजा असा 5 वर्षापुरता नव्हता. ह्या 5 वर्षात राजान पुढच्या वर्षी तंगड मोड खुर्चीच. हो, मग रिबीन कापायच्या पण कामी नाही. असा राजा होता का तो. काय राज हे खजिन्या. राहू दे त्याला एरीच ऐकूत नाही. लेकरू त्याच्या एवढा होतो. मी बी तो घराचं गोऱ्याची शेपूट बांधित होतो. मी का साधा होतो का तो. इतका नव्हतो खोडील म्हणा. गावातले आहेत मला पाहिलेले. लहानपणी असतात माणूस काय त्याला. काही एक बाई म्हणली महाराज आमचे पोरं लय छान येत. आणि त्याच्या घरी गेलो तर माझ्या बुटाला सुतळी बांधली हौदातलं पाणी शेंदू लागलं. म्हणलं हेच का तुमचं पोरग. हो म्हणले काय नाही आज पाणी काढायला. म्हणलं तांबे कुठे ठुलेत. बुटाला दोरी बांधली हौदातून पाणी शेंदू लागलं. ती बाई म्हणली मो पोरग लय चांगलं आहे. म्हणलं बरं आहे चांगलं आहे. ह्या बुटातलं पाणी महाराजाला पाजून म्हणजे बरं आहे. आता असते लहानपणी लेकरायचं काय अज्ञान पण असतं ते चलत राहते. काय सांगू लागलो. काय लोक असतील देवबाप्पा, कोण कोण लोक असतील याचा विचार करा. लोक तर काय जात असतील कोणाच्या बी काय विषय, पण कोण जाते याला महत्व आहे. कोण जाते याला महत्व आहे. एखाद्या कार्यक्रमात एखादा व्यक्ती आला की त्याचं वजन वेगळंच असतं. वजन असतं त्याचं वजन. बाबा त्या लग्नाला फलाने आलते. बापरे त्या कार्यक्रमाला ते होते बाप्पा. असं एक वजन असतं. वजन असतं. तर ही राख सावडायला जगाचा पाप होता. जगाची मालकी नव्हती. ब्रह्मांड नायकानं सांगितलं रमा. रमा म्हणजे लक्ष्मी.
हे लक्ष्मी जी, हा त्या बाईच्या जवळ जाय. कारण भगवंताची आत्या कुंती होती, होतं वस्त्र होतं. एक लक्षात ठेवा, जुन्या माणसांना माहीत असेल, आपल्या घराण्यातल्या मावल्या पाहुण्याची इथं जाताना हातात रुमाल घेऊन जात होत्या. थोडका असायचा हातात, एक रुमाल काहीतरी असायचं, तसं जात नव्हत्या जुन्या बायका. हाताच्या जात्यात ना, ती अशी धोपटी घेऊन अशी बगलातली, तिला काय शबनम का काय म्हणते, पर्स शबनम काय असत ते कपडा होता जवळ. हो, बायकांपाशी एक विशिष्ट प्रकारचा कपडा असतो, त्या कपड्याला अंचूक नाव आहे. अंचूक, अंचूक. हे अंचूक नावाच्या कपड्यामध्ये कर्णाच्या बायकोनं खापर बांधलेलं होतं. तिचं नाव होतं वृषाली. हो, वेळ लागत नाही अजून, अंचूक कशाला म्हणते पत्ता नाही. मशानभूमीत लक्ष्मीला बोलायचा योग. काय बाई अधिकारी असेल, बसा याच्यावर, बसा बसा. सगळ्यांनी राखेला हात लावला. लक्ष्मीच्या कानात सांगितलं, बाईसाहेब मला हात लावायचा पोराच्या आस्तीला. माय होती ती माय. जिथं दुर्योधन जाळला तिथं गांधारी पोचली. मांडी घालून बसली. खळा खळा डोळ्याला पाणी आलं. इतकं वात्सल्य जाग झालं पोरासाठी. आणि हृदयाला फुटलेल्या पाझराने राख ओलसर झाली. राख ओलसर झाली. माय होती, माय माय होती. सुपेकर महाराजांचा पुन्हा एक सिद्धांत ऐकला. माय जळत असताना पोराने येडे घातले पाच येडे घातले. आणि माईला विचारलं, माय गेली सोडू, तुझ्या खुशीतून माझा जन्म झालाय ग. ह्या तिला इतकं पाप केलं नाही. जाता जाता एकदा दर्शन दिलं. जळत्या चितेतून हात बाहेर आला. पोराच्या हातात हात दिला आणि माईनं जळता जळता शेवटचं दर्शन दिलं. ती जगात माय 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 माय. तेवढं प्रेम नाही करू शकत कोणी, करू शकत नाही. मोठ्या माणसाचं वाक्य आहे, पाणी पाजणारा मुलगा अंगात शर्ट नसते, बनेल नसती. गाडग्याला छिद्र करून भोवताल पाणी टाकते पेटल्यावर. तर जळताना तिचा अंतकरण अग्नीला सांगते, वैशानरो भडाग्निस्ततो यत् मम सूते शुकाया दग्धाम नैवम वैशानरे स्थिस्तापाय. जाबालींचं वाक्य. हे अग्नी नारायणा, हे भडाग्नी नावाच्या अग्नी नारायणा, माझं शरीर तू लाकडासारखं गवतासारखं जाळलंस प्रेत आहे, पण मला आर्द्रता देणारं पाणी देणारं पोरग सात्विक आहे. त्याचं शरीर कोमल आहे. तुझ्या अग्नीचे चटके त्याला लागू देऊ नकोस. जळता जळता माय अग्नीला प्रेतातून म्हणते. ती फक्त मायच म्हणू शकते, नाही म्हणू शकत कोणी. ओल्ली झाली जागा ती ओल्ली, ती आर्द्रता होती, ते प्रेम होतं, तो भाव होता. तुम्ही 2-3 वर्ष शेड्यूल होते, आटपला अन्नाला माहिती. फेटाबा घेतला की मी निघत असतो. पण ज्या वेळेला पत्नीला हात लावायचा नसतो स्वयंपाकाला, त्या दिवशी धडपड करणाऱ्या बाईला वाटतंय जाताला इतकं इतकं खाऊन जा, एवढं एवढं खाऊन कीर्तनाला जावा. ती तळमळ फक्त माय करते. बायको प्रेम करत नाही असा विषय नाही, करते, पण आपला दबाव असतो, हे मला नाही जेवायचं ग. शांत.
मैल नाहीत म्हणू शकत आपण कडे. लवकर उठले होते, जाणं एवढं एवढं खाऊन हिंमत होत नाही तशी जायची. हिंमत होत नाही. कारण ते मिळू शकणार नाही. पुन्हा प्रेम मिळू शकणार नाही. जगात खूप प्रेम करणारी लोक असतील नाना, पण श्रद्धेला हात फिरवणारी ती ज्या दिवशी पेटवली त्याच दिवशी तो प्रेमाचा हात संपला. पुन्हा आता तो हात नाही सापडणार. तो हातच होता, पुन्हा नाही सापडू शकत. ते इतकी घरातल्या ज्येष्ठ लोकांची माया असती आपल्यावर, इतकं प्रेम असतं आपल्यावर. ओली झाली राख, ओली झाली राख. तुम्हाला एक आठवत, परवाला आपल्याला पावडेवाडीला शिवाजी काका भेटले होते. मला जुनं लक्षात ठेवायचं नाद असतो. किती वय झालं असेल माईचं? खूप वय होतं, एवढुलेच हातपाय होते. पण मला आठवतंय, हातात हात घेतल्यावर तोंडातून शब्द पडला, शिवायस का रे? काय ताकद असती, कुठून येत असेल ही शक्ती? कोण देत असेल हे स्मरण? ही 9 महिने पोटात वाघिलेची जन्मताना दिलेल्या कळेची चाहूल असती, त्या वेदनेची चाहूल असती, ती म्हणजे माया असती. अंतःकरणाच्या ओलाव्यानं राग भिजली, इथपर्यंत आलतो. ओलसर झालेली राख अशी जमा केली. हातात राखेचा गोळा दाबून त्याचा पुतळा तयार केला. आवाज दिला, कन्हैया. कृष्ण धावत आले. काय तिची देवावरी सत्ता, पतिव्रता स्त्रीवर तिची देवावर सत्ता असते. पतिव्रतेची तिची देवावरी सत्ता. मसनवाट्यात पाय पाडला पंढरपुरातला मालक. मसनवाट्यात केवढा महाराजा असला तर त्याच्या मसनवाट्यात पाय पडतील का? देव पाय पडला बाईच्या मसनवाट्यात. काय काम आहे ते बाई? एक काम कर, सगळे मेलेत, 100ला 100 मेलेत. माझे पोरं पांडवायला त्रास देत होते याच्याकरता मेले. मारली नाही म्हणली बरं ती. कसं बोलता येईल? काम साधून घ्यायचं ना. आणि मारली कोणी? यानच मारली नाही म्हणली. हे माझे पोरं पांडवायला त्रास देत होते याच्याकरता मेलेत. पण एक लक्षात घे कृष्णा, दुर्योधन राखाचा तयार केला, याचा कसा होईल? आता नाही होत. असं जर करता आलं असतं तर 7व्या अवतारात वनवासाहून परत गेल्यावर राजा दशरथाचा राखुंड्याचा दशरथ करता नसता का आला? नाही करतायत, पण नियम आहेत ते प्रत्येकाला. देव जरी असला तर त्याला सुद्धा ते नियम आहेत. देव जीव दशेला आला की बाकीच्या लोकांसारखं त्याला वाहावं लागते. त्याचं नाव देव आहे. त्याला त्याचे नियम बदलत नाहीत. आपल्यासारखेच नियम त्याला सुद्धा जीवदशेला आल्याच्या नंतर. गोळा तसाच हातात होता. पट लोक उठले. भारताच्या राजाची बायको, भारताच्या राजकुमाराची माय, या देशाच्या राजकुमाराची माय गांधारी, काय अधिकारी असेल. पुतळा हातात होता राखेचा. कांतीप्रियनं कानात सांगितलं, महाराणी हे घरी नेता येत नाही, द्या ठेवून इथं. गुडघे खाली टेकले, हृदयाशी पुतळा लावला, हृदयाशी लावला पुतळा, हृदयाशी. एका महात्म्याचं वाक्य, हृदयाला ज्या वेळेला राखाचा पुतळा लावला त्यावेळेला वात्सल्य जागं झालं आणि दुधानं पुतळा इरून गेला. सन 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 राखाचे खवले मसन वाट्यात पडले. ह्या पोराची माय भारताची राणी होती, या पवित्र देशाची राणी होती, पवित्र देशाची पतिव्रता राणी होती. नवऱ्याला दिसत नाही म्हणून जग पाहिलं नाही, इतकी पतिव्रता बाई होती. एक टायमाच्या भाकरी खाल्ल्यात आणि आपल्या लेकरायचं चांगलं व्हावा याच्यामुळे ईद दोन इति असलेल्या जमिनीचे तुकडे त्याने सांभाळून ठेवले. इतकी जुनी माणसं आपल्यासाठी अधिकारी होते. काय लागतं त्यांना म्हातारपण?
2 भाकरीचे पानगे असले दिवसभरात धकते, सोय करा. घरातल्या लोकांची सोय करणं म्हणजे हजारो पंढरपुरातल्या वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होते. ही ताकद येते. म्हणून घरातल्यांचा आदर करा. हेवा घरातल्या माणसानं जाता जाता आशीर्वाद जे देतेत का, तितके आशीर्वादाचं पंढरपुरातला पण देऊ शकत नाही. नाही देऊ शकत. का देऊ शकत नाही? मी निंदा नाही करत पंढरपुरातल्या मालकाची, कारण पंढरपुरातला मालक तुमचा बायोडाटा तपासून देते. तुमचा बायोडाटा खराब असल्यावर ते कसं देईल? देत नाही ते, देत नाही, देत नाही, देत नाही ते. पण घरातली माणसं शेवटपर्यंत त्यांचा आदर झाला की मरताना आशीर्वाद देतात, मरताना आशीर्वाद देतात. इतकी ताकद आहे. काय स्नेह असेल आमच्या वडिलांचा तिथं काय माहित. पण मरता जाच्या आधी काही दिवसानं नातवाला सांगावं, अरे ती गिरगावची महाराजांना आशीर्वाद आहे आपल्याला, आशीर्वाद असतो. इतकी श्रद्धा. अहो मरता चोखोबारायच्या वडिलांनी सुनाचा हातात धरला. बाई तो सासऱ्याची कंबर धुतलीस, बाई तो सासऱ्याची कंबर धुतलीस. माय तुला आशीर्वाद देतो, तुझ्यावर जर वेळ आला तर देव तू हे लुगडे धुईल. 27 दिवस देवानं लुगडे धुतले. आशीर्वाद सासऱ्यानं द्यालता. चोखोबाची बहीण झाला सारंगधर, वहिनी उघडादार हाका मारी. आशीर्वाद द्याला म्हाताऱ्यान पोरग तुला असं होईल की ते झाल्या भजन करील. उपजताची कर्म मेळा आणि वाचे विठ्ठल सावळा. आशीर्वाद आहे. वक्ते बाबा एक नागपूर प्रतीतल्या अभंगाचं कडवं म्हणायचे. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण विच्छेते तया कुळा. नागपूर प्रतीतला अभंग. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण विच्छेती तया कुळा. आपल्या कुळांना ते आशीर्वाद देत असतात. शरीराने जरी गंगूबाई गेले असतील तरी आशीर्वादाच्या रूपानं या काळे कुटुंबात त्यांनी कायमस्वरूपी राहावं. माझ्या भगवान शिवजींच्या दरबारात त्यांचा हा शेवटचा विधी होतोय. माझ्या शिवजीच्या आशीर्वादाने एका सात्विक वारकरी, फार लहानपणापासून गळ्यात तुळशीची कंठी असणारी म्हातारी, अशा परम पावन माऊलीला तिला सद्गती मिळो अशी भगवान शिवजींच्या कृपेने त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. जिजूबाईच्या चरणी प्रणाम. अर्जुनाचं मंदिर आहे, बळीचं मंदिर आहे, प्रणाम. परिसरातला येती योग जपी तपी संन्याशी अनुरागी त्यांच्या चरणी प्रणाम करतो. तुम्हा सर्व श्रोत्यांना प्रणाम करतो आणि गंगूबाईला एक आदरांजली देऊ आणि पूर्णविराम करू. निधियाम निधिपते सकलन सुधियनि छंद काल भय जायन्ते, रक्षति लोकं किन्नर लोकं विद्याधर लोकपालारे, दिक्पालायते चारुति आसं परमहंस भय जायन्ते. कैलासाधिपतय नमः, वैकुंठाधिपतय नमः, सत्यं वासं पतय नमः, गोलोकाधिपतय नमः. हिरण्यश्राद्धो कागश्राद्धो शंखश्राद्ध भयमुच्यन्ते, नारायणो नागबली त्रिपिंडी भय आप्तेष्टि, काल सर्प भय शांति मुच्यते, खलं विवो भय जायन्ते. रक्तं चंदन समर्पयामि, अरक्त पुष्पं समर्पयामि, अंगुष्ठादि स्नान भयो, अंगुष्ठादि स्नान भयो, अंगुष्ठादि स्नान भयो. नमः पार्वते पते हर 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 महादेव. ज्ञानेश्वर